कुणाला वाटेल का रांजणवाडीना अंदर डोळा जाईल? कुणालाही वाटणार नाही. पण मग जातो बऱ्याच असं होते की रात्री झोपताना डोळा छान आहे, सकाळी उठलं दिसणं बंद झालं. तो बाबा मला मेकअप रोज करायला लागतो, तर मी ह्याला अँटीडोट काय करू की माझा डोळा नाही खराब होणार आहे? कोणत्याही पद्धतीनं शरीरातलं पित्त खराब झालं आणि त्याचा परिणाम डोळ्यावर यायला लागलाय. गॉगल पेक्षाही भारी जर तुमच्या डोळ्याचं रक्षण कोण करत असेल तर ते काजळ करतं. तो मग त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी बसू शकते, पडद्याला सूज येऊ शकते, ऑप्टिक न्यूरायटिस म्हणून नसांची एक विकार मोठा आहे तो येतो आणि नंतर कायमचं अंधत्व येतं. आपली ही आयुर्वेदाची कन्सेप्ट आहे. वमन कधी करायचं हे त्या आज्यांना माहिती होतं. आत्ताच्या शिकलेल्या लोकांना काय वाटतं, अरे काय अंधश्रद्धा ही, तोंडात बोट घालून कोण ओकाऱ्या काढतं का? पण आयसीयू मध्ये ऍडमिट करण्यापेक्षा तोंडात बोट घालून पडजीप दाबून ओकलं, कफ जातो आणि पेशंट एका दिवसात बरा होतो, हे लोकांना कळत नाही ना. आणि आयुर्वेदात कोणताही विषय घेत राहिलात तुम्ही, आयुर्वेदात कोणती गोष्ट बघत असताना निदानाला महत्व जास्त आहे. पालेभाजी ही अचक्षुष्य आहे. अचक्षुष्य म्हणजे दृष्टीचं हनन करतं, डोळा घालवतं. शौचाला तुम्ही कमोड मध्ये बघा, पालेभाजी जशीच्या तशी पडते. तुम्ही ऐकलंय का कधी की शौचाला वारंवार जात नाही म्हणून या माणसाला हार्ट अटॅक आला? इतका मेजर इम्पॅक्ट हृदयावरती यायला लागतो. कुणाला पटेल का ह्या माणसाला बोलायचं काम खूप आहे म्हणून याला शुगर आहे? हे जे विकार आहेत, ह्या विकारांची आधुनिक शास्त्रात ट्रीटमेंट नाही. आणि ह्या सगळ्या विकारांमध्ये आयुर्वेदाचं निदान करून ट्रीटमेंट आपल्याला करता येते आणि आपल्याकडे अशा जटिल केसेसच येतात.